काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या डोंबिवलीमधील 3 मावस भावांचा दहशतवाद्यांनी गोळा घालून त्यांची हत्या केली आहे। एकंदरीतच या घटनेत एकूण 28 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये जे तिघं होते हे तिघं मावस भाऊ हे डोंबिवलीमधले होते। अर्थातच अतुल मोने त्यांच्यासह संजय लेले व हेमंत जोशी अशा तिघांची नावं आहेत। आपण सध्या आहोत हेमंत जोशी यांच्या घराच्या इथे उभे आहोत। हेमंत जोशी यांनी काश्मीरला जेव्हा ते जात होते, मुलाची परीक्षा संपली होती, त्यामुळे सुट्ट्या लागल्यात आणि ते काश्मीरमध्ये मुलाला फिरायला घेऊन गेले होते। मात्र याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे। त्यांनी जाताना आपल्या सोसायटीच्या आजूबाजूला जे राहतात शेजाऱ्यांना सांगून ते गेले होते। जेव्हा शेजाऱ्यांना हेमंत जोशी गेल्याची माहिती मिळाली त्यावेळेला शेजाऱ्यांना देखील प्रचंड धक्का बसलाय। आपल्यासोबत त्यांचे शेजारी देखील आहेत। सर, काय सांगाल, तुम्हाला कधी कळालं? मला काल रात्री हे जे टेररिस्ट अटॅकची न्यूज येते तर व्हॉट्सअपवर या न्यूजवर ते संध्याकाळी 5 ते 6 वाजता कळले आणि हे आमचं शेजारी असं झालं आहे ते रात्री 12 वाजता कळलं। ते पण माझ्या शेजारीने मला फोन करून सांगितलं की बाबा तुला माहिती आहे का असं असं आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर असं असं मेसेज फिरतोय। मग नंतर मला तर बिलीव्ह झालं नाही। मग नंतर बाकी लोक बिल्डिंगचे बाकी मेंबर्सला जेव्हा आले आम्ही एकत्र आणि ते कन्फर्म झालं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन की बाबा काय लिस्ट आणि काय की नाव कन्फर्म आहे, तेव्हा झालं की हां हे कन्फर्म आहे। आणि अत्यंत एकदम शॉकिंग आम्हाला आहे। आमचा एक म्हणजे ॲज अ फॅमिली मेंबर तो आहे आमचा शेजारी, माझा सोसायटी मेंबर होता, तो सेक्रेटरी होता इकडचा। लास्ट 5 इयर्सपासून कधी सोसायटीचं काय काम असेल तर मी आणि तो नेहमी जायचं एकत्र कुठलंही काम असेल तर मला तो खूप जास्त शॉकिंग आहे की म्हणजे एकदम असं अरे कालपर्यंत आपलं होतं तो आणि आज नाही, हे तुम्हाला एकदम शॉकिंग झालं। काही त्यांना मेसेज त्यांनी केला होता का तुम्हाला? ते फिरायला गेले त्यावेळेला काही फोनवर बोलणं झालं होतं का त्याआधी? फोनवर नाही, 10 दिवसाआधी एका फंक्शनमध्ये ते मला भेटले होते। तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आमचं असं असं 21 तारखेला आम्ही जाणार आहे, काश्मीरचा प्लॅन आहे। मुलाची वॅकेशन 10वी झाली, आता 10वी नंतर आम्हाला वॅकेशनला जायचं आहे, तर ते आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स वॅकेशनला जाणार आहे हे त्यांनी असं सांगितलं होतं। मगाशी तुम्ही बोलले की काल रात्री पण तुम्ही त्यांना काही मेसेज, जी बातमी माहिती पडल्यानंतर मेसेज करण्याचा प्रयत्न केला? जेव्हा मी काल आपलं काम संपून आपलं रात्री बघायचं की काय पोझिशन आहे, काय न्यूज आहे, डिटेल आहे, तेव्हा मला झालं की अरे असं असं आहे। आणि मी जेव्हा मला हे माहिती होतं की हेमंत जाणार आहे, पण मला असं कन्फ्युजन होतं की तो 21ला जाणार आहे की 22ला जाणार आहे। म्हणून मी त्याला त्याचं व्हॉट्सअप पाहिलं तर व्हॉट्सअप स्टेटसवर पाहिलं की तो 21लाच, म्हणजे त्यांनी जे सांगितलं होतं 21 तारखेला जाणार आहे तर 21लाच गेला होता। त्याचे व्हॉट्सअपवर स्टेटसवर त्याचे एअर ट्रॅव्हलचेच व्हिडिओ होते आणि तो त्याचं एक स्टेटसमध्ये होतं की इन पहलगाव हॉटेलमध्ये। तर ते बघितल्यानंतर मी त्याला मेसेज टाकला व्हॉट्सअपवर की अरे आर यू ॲट द सेफ प्लेस, पण माझा मेसेज डिलिव्हर झाला नाही। नंतर मी त्याला कॉल केलं तर कॉल पण काय लागला नाही। मी नंतर हे सगळं म्हणजे शेजाऱ्यांचं परत मला मेसेज आलं की तुला माहिती आहे का असं असं आपला व्हॉट्सअपवर डोंबिवली व्हॉट्सअप ग्रुपवर असं असे फोटो येतं, आपलं हेमंतचं पण नाव आहे। तेव्हा मी एकदम शॉक झालो की अरे बापरे असं कसं झालं। अरे मी आताच म्हणजे 2-5 मिनिटं आधी त्याला फोन करून विचारत होतो की तू सेफ आहे का, पण आता हे खबर आली की अरे असं आहे। मग आमच्या शेजारी आदरणीनं भेटलो, पोलीस स्टेशन पोलीसवाले पण भेटले, ते पण इथे येत होते की असं असं त्यांना इन्फॉर्म करायचं होतं की असं असं झालं आहे, बिल्डिंग कुठे काय, तेव्हा ते कन्फर्म झालं। तर म्हणजे एकदम शॉकिंग झालं। शेवटचा मेसेज डिलिव्हर झालाच नाही, डिलिव्हर नाही झालं। तुम्हाला त्यांच्या कुटुंबाशी काही संपर्क झाला का या दरम्यान? माझं कुटुंबाचं त्यांच्या जोशी यांच्या कुटुंबाशी काही संपर्क झाला? नाही, हे खबर आल्यानंतर बिल्डिंगचे काही लोक आहेत त्यांचे सासूरवाडीला गेले होते, तर तेव्हा त्यांना आधीच माहिती होतं ना। तुम्ही गेला होतात का सासूरवाडीला? काही संपर्क झालाय का त्याच्या कुटुंबांचा? त्यांच्या कुटुंबांशी संपर्क नाही झालेला, पण त्यांच्या सासऱ्यांकडे आम्ही गेलो होतो। त्यांच्या तिथे पोलीस लोक पण होते बाकीचे वगैरे, पण त्यांच्याशी कसल्याही प्रकारचा संपर्क आमचा झालेला नाही किंवा सासऱ्यांचा नाही। फक्त शेवटचा 5 वाजताचा त्यांनी ध्रुव त्यांचा मुलगा आहे त्याचा मेसेज त्यांना होता की आम्ही सेफ आहेत, आम्हाला सेफ ठिकाणी ठेवलेला आहे, एवढा फक्त त्याचा मेसेज। त्यानंतर आम्ही फोन केला, कोणाचाही फोन लागलेला नाही। सर, काय वाटतं एकंदरीत ही जी घटना घडली, आपण म्हणजे काश्मीरला पर्यटनासाठी माणसं जात आहेत, फिरण्यासाठी जात आहेत आणि दहशतवाद्यांकडून हल्ला झाला आहे, काय सांगाल? आपण जे काश्मीरला ह्या सुट्ट्यांमध्ये मुलांची सुट्टी असते त्यावेळेला आपण फिरण्यासाठी जातो, तर आणि असं होणं हे फार धक्कादायक आहे। तर त्यावरती सरकारने ताबडतोब ॲक्शन घ्यावी ही आमची विनंती आहे सरकारला। काय सांगाल सर, एवढा हल्ला झाला आहे, फिरण्यासाठी मुलाचे वेकेशन संपले म्हणून मुलाला घेऊन फिरण्यासाठी ते तिकडे गेलेत आणि आज ते जगात नाही आहेत। दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे।
काय सांगाल, काय मागणी असेल सरकारकडे? म्हणजे मला हेच आहे की ॲज अ कॉमन मॅन आम्ही इथे काम करतो, जॉबला जातो, आपलं घर बघतो आणि जेव्हा वॅकेशनमध्ये काही टाईम भेटतो आणि वॅकेशनमध्ये असं स्थानी प्लेसेसवर गेलं आणि तिथे असं झालं म्हणजे कॉमन मॅन टोटली अनप्रिपेअर्ड आणि जे समोरचे जे अतिरेकी आले ते एकदम प्रिपेअर्ड होते, प्री प्लॅन्ड होते आणि इकडे कॉमन मॅन टोटली अनप्लॅन्ड आणि ग्रुपला घेऊन ते गोळीबार करायचं. म्हणजे आम्ही सेफ आहो का आपल्या कंट्रीमध्ये, ते एक प्रश्न येतो की आम्हाला आता म्हणजे फिरायला जायचं तर पुढे आता ते काश्मीरमध्ये जायचं की नाही जायचं, तिथे सेफ आहे म्हणजे गेले तिथे काय होणार. टोटली अनप्रिपेअर्ड कॉमन मॅनला तुम्ही मारताय, हे एकदम म्हणजे धक्कादायक. एकंदरीतच हेमंत जोशी यांच्या मृत्यूनंतर या संपूर्ण परिसरात नव्हे तर संपूर्ण डोंबिवली शहरात शोककळा पसरली आहे. या झालेल्या हल्ल्याचा या पूर्ण रहिवाशांनी निषेध नोंदवला आहे. आपण भारतात सुरक्षित आहोत का? एक काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या लोकांना जर दहशतवादी गोळ्या घालतात तर आपण सुरक्षित आहोत का? कॉमन मॅन सुरक्षित आहे का? असा सवाल आता या रहिवाशांनी उपस्थित केला आहे. कॅमेरा पर्सन नितीन खरातसह अभिजित देशमुख, डोंबिवली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.